नमस्कार मित्रांनो. एखाद्या शहराचे महापौर थेट पंतप्रधानांनाच आव्हान देतात आणि त्यांना पदावरनं पाय उतार होण्यास भाग पाडतात. अशी गोष्ट जर भारतात होत असती तर उबाठा सेनेच्या मुलूख मैदान तोफ म्हणून ओळख असणाऱ्या किशोरीताई पेडणेकर, ज्यांनी संजय राऊतांच्याबद्दल, त्यांच्या स्वभाव दर्शनाबद्दल काय काय आत्ता महत्त्वाची वक्तव्य केली होती, त्यांनी थेट मोदींनाच पदावरनं खाली उतरवण्यास भाग पाडलं असतं. पण दुर्दैवाने भारतात असं होत नाही. पण कदाचित त्यांच्या पक्षाचं भावी जे मैदान आहे, म्हणजे आता महाराष्ट्रात काही फार उरलं नाही, पण लंडनमध्ये बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतील. तिथे मतदारही आहेत, माहोलही आहे, अनेक गोष्टी होऊ शकतात लंडनमध्ये. त्या लंडनमध्ये, म्हणजे लंडन ज्या देशाची राजधानी आहे त्या ब्रिटनमध्ये मात्र असं होऊ शकतं आणि कदाचित आजच ती गोष्ट होईल असा अंदाज आहे. ग्रेटर मँचेस्टर शहराचे महापौर अँडी बरहम यांनी थेट पंतप्रधान सर कीर स्टारमर यांना आव्हान दिलं आहे. आणि नुसतं आव्हान देऊन ते थांबलेले नाही आहेत, तर एका पोटनिवडणुकीत, म्हणजे त्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे आपल्या लोकसभा, त्याच्यासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ते उभे राहिले आणि तब्बल 55% मतं मिळवून ते निवडून आले. आणि आता त्यांनी थेट आपल्याच देशाच्या आणि आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. आपल्याकडच्या लोकशाहीपेक्षा ब्रिटनमधली लोकशाही वेगळी आहे. तिथे जसे म्हटलं की लोकसंख्या महाराष्ट्राच्या निम्मी आहे, पण संसदेत 650 त्यांच्या लोकसभेत, त्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जागा आहेत. आणि त्यामुळे अनेकदा 10,000, 15,000, 25,000 मतं मिळालेला उमेदवार खासदार होऊ शकतो. आणि त्यामुळे पंतप्रधान पदालाही आव्हान द्यायला तुम्ही एखाद्या शहराचे महापौर असतात, तिकडे महापौर पदासाठी आरक्षण नसतं की महिलेला, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी असं लॉटरी काढून वगैरे काही महापौर होत नाहीत. महापौरपदी थेट जनतेतनं लोक निवडले जातात. म्हणजे तिथे ती अध्यक्षीय व्यवस्थेसारखी असते. आणि त्यामुळे लंडन असेल, मँचेस्टर असेल, ही जी शहरं आहेत तिथले महापौर बरेच तगडे असतात, राजकीयदृष्ट्या हेवीवेट असतात. पुन्हा तिथल्या लोकशाही प्रथा परंपरानुसार जे 2 महत्त्वाचे पक्ष आत्तापर्यंत होते, भविष्यात ते असतील की नाही माहिती नाही, त्या 2 पक्षामध्ये आपल्याच पक्षाच्या नेत्याला, आणि जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा आपल्याच पक्षाचा नेता पंतप्रधान असतो. कारण तिथे सोनिया गांधी, मनमोहन सिंगना इथे जसं नेमतात तसं तिथे नेमता येत नाही. तिथे राजकीय पक्षाचा नेता हाच पंतप्रधान असतो. पण त्याला आव्हान दिलं, आपल्याच पक्षाच्या नेत्याला आव्हान दिलं, तर तिथे आव्हान द्यायची सोय आहे. आणि त्याचा पराभव केला तर मग पंतप्रधानांना पाय उतार होऊन या नवीन आव्हानवीराला, म्हणजे एक जंगलात सिंहांच्यात जसं असतं की एक सिंह असतो, त्याचा कळप असतो, आणि मग एक नवीन सिंह येतो, त्याला आव्हान देतो, मग दोघांच्या सिंहांच्यात लढाई होते, मग एक सिंह पळून जातो, मग नवीन आलेला सिंह सगळ्या कुटुंबाचा त्या ताबा घेतो. तुम्ही म्हणाल हे मी काय सांगतोय, पण हे ब्रिटनमध्ये होऊ घातलेल्या अवघ्या 2 वर्षापूर्वी, म्हणजे जुलै 2024मध्ये ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये तब्बल 15 वर्षांनी डाव्या विचारसरणीच्या लेबर पक्षाची सत्ता आली. त्यांना 2/3 बहुमत मिळालं. एवढं प्रचंड बहुमत असूनही त्या पक्षाचे नेते सर कीर स्टारमर आज, म्हणजे 22 जून रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा देतील अशा बातम्या आहेत. कदाचित हे होणारही नाही. पण तसं झालं नाही तर मग त्यांना अँडी बरहम यांच्याशी सामना करावा लागेल. आणि त्याच्यात जर ते पराभूत झाले तर मग बेइज्जत होऊन पदावरनं त्यांना पाय उतार व्हावं लागेल. आणि जर त्यांना असं वाटत असेल की आपण बरहम यांच्यासमोर टिकाव धरू शकणार नाही आणि ते त्यांना वाटतंय, तर कदाचित आजच ते राजीनामा देतील आणि मग पुढच्या पक्षाचा नेता ठरवण्याचा आणि पंतप्रधान पद ठरवण्याचा मार्ग मोकळा होईल. ब्रिटनमध्ये
राजकीय अस्थिरता शिगेला पोचलेली आहे. 2010 ते 2024 राज्य करणाऱ्या हुजूर पक्षाला, ज्याला कॉन्झर्वेटिव्ह पक्ष म्हणतात, त्यांचेही 5 पंतप्रधान या काळात बदलले. खास करून 2016 जेव्हा 2015-16 मध्ये जेव्हा ब्रेक्झिट, युरोपीय महासंघातनं ब्रिटनने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या निर्णयाचे एवढे पडसाद उमटले की सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत विजय मिळत असूनही पक्षाचं नेतृत्व वारंवार बदलावं लागलं. त्यांच्यानंतर लेबर पक्ष सत्तेत आला, पण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. जे सर कीर स्टार्मर आहेत ते खूप बोरिंग आहेत, ते अतिशय सभ्य वाटतात, चष्मा घालून वगैरे म्हणजे बावळट दिसतात, असं त्यांच्याबद्दल आक्षेप आहे. ते खरं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे घटनातज्ञ, कायदे वकील, म्हणजे घटनातज्ञ बघितलं की आपले हे येतात पुण्यातले 2 जण, पण ते तसे नाही आहेत. म्हणजे सायकलचं दुकान वगैरे चालवणारे घंटातज्ञ नाही आहेत, ते खरंच वकील होते आणि त्या वकिलीसाठीच त्यांना मानवाधिकार वगैरे सगळ्याच्यामध्ये काम केलेले वकील होते आणि त्याच्यासाठीच त्यांना तेव्हा राणींनी सर ही पदवी दिली होती. पण राजकारणात जसं तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही सिंगम स्टाईल पाहिजे, तशी त्यांची बिलकुल स्टाईल नाही. एकदम ते असे मवाळ, बुजरे वगैरे अशा प्रकारचे पंतप्रधान आहेत आणि ब्रिटनमधली परिस्थिती हाताबाहेर गेली असे अनेकांना वाटतं. जे सगळे बाहेरच्या देशातनं लोक घेऊन ठेवलेले आहेत, शरणार्थी म्हणून लोक येतात आणि कायमचे राहतात, त्यांची डोकेदुखी आहे. हे जे पाकिस्तानी लोक ब्रिटनमध्ये घुसलेले आहेत, त्यांनी नेमक्या किती महिलांशी गैरवर्तन केलं, ज्याला ग्रूमिंग गँग्स म्हणतात. एका अहवालानुसार 2.5 लाख बायका, महिला, मुली यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं, त्यांना त्रास देण्यात आला. 2.5 लाख हा आकडा खूप मोठा आहे. म्हणजे 6-6.5 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 2.5 लाख हा आकडा खूप मोठा आहे. कदाचित प्रत्यक्ष आकडा त्याच्यापेक्षा थोडा कमी असू शकेल, पण तरी तो आकडा, कमी असलेला आकडाही खूप मोठा आहे. ती गोष्ट आहे. डाव्या पक्षांना निवडून देणारे शांतिप्रिय लोक ते अस्वस्थ आहेत, कारण या गाझाच्या युद्धात आणि इराण आणि इस्रायल युद्धात वगैरे ब्रिटन जेवढा हवा तेवढा इस्रायलचा विरोध करत नाही आहे आणि सगळं अमेरिकेला शस्त्रास्त्र वगैरे त्याचं सहकार्य करतो. म्हणजे बोलताना कधी कधी थोडासा निषेध वगैरे करणं वेगळी, पण व्यापार, उद्योग, धंदा हे सगळं या अमेरिका इस्रायलबरोबर करत असल्यामुळे शांतताप्रिय लोकांना त्याचा राग आहे. महागाई आटोक्यात येत नाही आहे. युरोपमध्ये प्रतिमा ब्रिटनची ढासळलेली आहे. युरोपचं सैन्य दलं गंजलेली आहेत. नुकतंच त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी, डिफेन्स सेक्रेटरी आणि डिफेन्स मिनिस्टर त्यांच्या भाषेत, त्यांनीही राजीनामा दिला. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कीर स्टार्मर यांना ही परिस्थिती हाताळणं अवघड होत आहे आणि त्याचा फायदा घेऊन अँडी बरहॅम यांनी, जे मुख्यतः त्या पक्षातल्या श्रमिक वर्गाचे, गरीब लोकांचे आणि ज्याला उत्तर इंग्लंड म्हणतात, लंडनच्या बाहेरचा भाग आहे, त्या प्रतिनिधित्व करतात. ते 2001 ते 2017 संसदेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन ग्रेटर मँचेस्टर, बृहत मुंबई असते तसं बृहत मँचेस्टर शहराच्या महापौर पदासाठी ते उभे राहिले, जिंकले. 17 सालापासून ते महापौर आहेत. म्हणजे कोविडच्या काळातही त्यांनी मँचेस्टरचं नेतृत्व केलं आणि त्यामुळे त्यांच्याकडे पक्षात सर कीर स्टार्मर यांना पर्याय म्हणून बघितलं जात होतं. पण ते संसदेचे सदस्य नव्हते. ते स्टार्मर यांना आव्हान देत होते. पण आता ज्या उपनिवडणुका झाल्या तिकडे त्यांनी विजय मिळवला, म्हणजे निवडणुकीला उभे राहिले, विजय मिळवला आणि आता ते संसद सदस्य आहेत आणि आता ते रीतसर कीर स्टार्मर यांना आव्हान देऊ शकतात. आणि त्यांनी जर ते आव्हान दिलं तर मग पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये, अंतर्गत निवडणुकांमध्ये किंवा संसद सदस्यांमध्ये जर पक्षातल्या बहुतांश संसद सदस्यांनी पाठिंबा दिला तर स्टार्मर यांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांच्या जागी बरहॅम हे पंतप्रधान होतील. त्याच्यासाठी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, माझ्या वडिलांचं नाव चोरलं, सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, हे असं सगळं करायची गरज नाही. तिथे रीतसर कायदेशीररित्या पक्ष नेतृत्व मान्य नसेल तर त्यांना आव्हान द्यायची आणि त्यांना हटवायची सोय कायदेशीररित्या आहे. आणि त्यामुळे लंडनला जायचा प्लॅन एकदा विचार करावा लागेल. म्हणजे काही फोडाफोड न करताच तिकडे पक्ष काढला तरी प्रॉब्लेम होऊ शकेल. पण विनोदाचा भाग थोडासा वगळला तर अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. पण स्टार्मर यांनी राजीनामा दिला आणि
त्यांच्या जागी बरहॅम किंवा आणखीन एक दोन जण त्यांना आव्हानवीर आहेत, त्यांच्यापैकी कुणी पंतप्रधान झाले तरी देखील त्यांचंही सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. अजून 2 वर्ष सरकारची आहेत, पण सरकार ज्या प्रकारच्या समस्यांनी घेरलेलं आहे आणि राजकारणामध्ये दोन्ही प्रमुख पक्ष म्हणजे डावा आणि उजवा असलेला हुजूर आणि डावा असलेला मजूर, हे दोन्ही पक्ष त्यांची अवस्था वाईट आहेत. नवीन पक्ष राजकीय पटलावर जन्म घेत आहेत, ते मोठे होत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ब्रिटनची नौका कोण हाकणार हा प्रश्न आहे. पण तरी देखील सर कीर स्टार्मर हे मर्दासारखे लढणार का? समोर दिसू लागलेला पराभव स्वीकारून हे पक्षांतर्गत नेतृत्वाबाबत आपल्याला दिलं जात असलेलं आव्हान आणि त्याच्यात आपला काही निभाव लागणार नाही हे ओळखून स्वतःहून राजीनामा देणार, त्याच्यावर ब्रिटनच्या पुढच्या 2 वर्षाच्या राजकीय प्रवासाचं भवितव्य अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा MH48.